नांदेड येथे सतत पावसामुळे नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय समोरील गेटपाशी रोड धसला असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण येथील प्राध्यापक यांच्या गाडीचे नुकसान, मोठी गाडी असल्यामुळे जीव वाचला। प्राध्यापक व जनतेचा सवाल, महानगरपालिकेवर प्रश्न, या जागी जर विद्यार्थी 2 चाकी वाहनावर असता तर त्याच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? नांदेडमधील लोक आपल्या जीव मुठीत घेऊन रोडवर वावरत आहेत। सर्वसामान्य माणूस, विद्यार्थी, वयस्क, वृद्ध स्कूल बसमध्ये विद्यार्थी शाळेत जात आहेत, त्यांचे आईवडील यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। येथील सर्व परिस्थिती पाहता नांदेडचे महापौर दीपक सिंग रावत व महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी पोहोचली। नगरसेवक तुळजेश यादव, बजरंग ठाकूर या घटनेशी संबंधित अधिकारी यावेळी घटनास्थळी उपस्थित होते। माझ्या गाडीचं एक चाक त्या खड्ड्यामध्ये रुतलं गेलं आणि नंतर मी दरवाजा काढून बाहेर पडलो, पण नंतर थोड्या वेळामध्ये एक 15-20 मिनिटांमध्ये पूर्ण गाडी त्या गटरमध्ये गेली। कदाचित मी जर गाडीमध्ये असतो तर मलाही कदाचित बाहेर पडता आलं नसतं आणि इथे मी होतो, गाडी मोठी होती म्हणून कदाचित गटरमध्ये गेली नाही, पण इथे एखादा विद्यार्थी असता तर कदाचित तो गाडी सगट गटरमध्ये गेला असता आणि त्याच्या जीविताची जिम्मेदारी कुणाची हा माझा इथल्या सर्व अधिकाऱ्यांना प्रश्न आहे। महापालिकेने आमची मीटिंग चालू असताना अधिकाऱ्यांसोबत अचानक आम्हाला फोन आला आहे की एक कार खड्ड्यामध्ये ढासळलेली आहे। तर आम्ही लगेच माननीय आयुक्तांना सांगून, संबंधित अधिकाऱ्यांना सांगून पूर्ण यंत्रणांची, उपायुक्त गाडवे साहेब, आमचे एक्झिक्युटिव्ह टाकळीकर साहेब, आमचे SI कारले, आमचे झोनल कवळे साहेब, हे सर्व यंत्रणा, फायर ब्रिगेडची यंत्रणा, हे सर्व एकत्र आम्ही इथं आलो। बघता असता एक 10 बाय 10चा खड्डा पडलेला होता, त्याच्यामध्ये कारमध्ये गेलेली होती अर्धी। त्यामध्ये NSU कॉलेजचे आमचे प्रोफेसर होते, ते सुदैवाने वाचले समय सुचता करून, आणि या महापालिकेची यंत्रणांना JCB लावून आमचे पूर्ण अधिकारी कर्मचारी यांनी मशक्कत करून ती कार आज बाहेर काढलेली आहे। आणि आमची प्रयत्न आहे की हे रस्ता लवकरात चांगलं करावं, कारण की हा जो खड्डा आहे हा आतापासून नाही आहे, पूर्वीपासूनच इथं नाळा होता असं इथं जुन्या लोकांना सांगितलेलं आहे। पण रस्ता आणि चेंबरसाठी इथं नेहमीच वाद होतोय। काही अज्ञात व्यक्ती म्हणत होतं की जागा माझी आहे, त्यामुळे हा खड्डा मधल्यामधलं पोकळ झाला आहे आणि आज हे त्याचं नुकसान कारचं जर झालं तर जीवितहानी झालेली नाही। आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये माननीय आयुक्त साहेबांना सांगून आमचे सर्व इथले आमचे अधिकारी कर्मचारी आहे कल्पना देऊन पोलीस प्रोटेक्शनमध्ये आम्ही काम करायचा प्रयत्न करू। सुदैवाने इथं कोणतीही मोठी जीवितहानी झालेली रास्त आहे, पण नांदेडकरला आणि या भागातल्या लोकांना माहीत आहे की बराच वेळ रस्ता इथं महानगरपालिकेने मंजूर केलं। आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा इथं प्रचाराला त्यासुद्धा त्यांनी रस्ता मंजूर केला होता। मी आत्ताच म्हणलो काही अज्ञात व्यक्ती म्हणते जागेचा वाद असल्यामुळे थोडं थांबलेलं होतं, पण निश्चितच भविष्यामध्ये महानगरपालिका प्रशासन आणि आमचे नेते अशोकराव चव्हाण आम्ही यांच्या मार्फत कोणी अज्ञात व्यक्ती जरी मध्ये आलं तर आम्ही पोलीस प्रोटेक्शन लावून काम करण्याचं काम करून देण्यात येईल।